ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आमची माती आमची माणसं या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, उन्हाळा सुरू आहे आणि दिवसेंदिवस गरमीही वाढत चालली आहे. अशात आपल्याला एक असं पीक हवं असतं जे कमी पाण्यात, कमी खतांमध्ये आणि एकूणच कमी व्यवस्थापनात तयार होईल. आणि त्याचं योग्य उत्तर येतं उन्हाळी मूग पीक. पण मंडळी, जर योग्य व्यवस्थापन नसेल तर आपलं पीक धोक्यातही येऊ शकतं. आज अशाच बऱ्याच विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे उन्हाळी मूग पीक व्यवस्थापन. आणि याबद्दलची माहिती देण्याकरता आज आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रीतम चिरडे, विषय विशेषज्ञ, कृषी विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली इथून. सर, आमची माती आमची माणसं कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. सर, आजचा जो आपला विषय आहे तो उन्हाळ्याचा जो काळ आहे त्याच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा विषय आहे, उन्हाळी मूग पिकावर. तर एक बेसिक सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे की उन्हाळी मूग पीक लागवड म्हणजे नक्की काय आणि त्याचं महत्त्व काय? उन्हाळी मूग पीक लागवड म्हणजे मूग हे पीक दोन हंगामात घेतले जाते, एक खरीप हंगाम आणि एक उन्हाळी हंगाम. जसा रब्बी हंगाम खतम झाला त्यानंतर आपल्याला उन्हाळी हंगामामध्ये आपण मूग पीक घेतो, जो जनरली फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान घेतले जाते. जनरली शेतकऱ्यांकडे उन्हाळी हंगामामध्ये खूप सारी जमीन रिकामी राहते रब्बीचं पीक काढल्यानंतर, काही पाणी अभावी वगैरे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची थोडीफार व्यवस्था आहे आणि कमी खर्चात जर पीक घ्यायचं झालं तर मूग हे पीक एक उत्कृष्ट पीक आहे. यासोबतच शेतकरी मित्रांना नेहमीचा प्रश्न असतो की हवामान योग्य कसं हवं किंवा माती योग्य कशी हवी. तर या पिकाला योग्य हवामान आणि माती कसं असायला हवं? या पिकासाठी जनरली आपण उन्हाळी हंगामामध्ये आपल्याला उष्ण व कोरडे हवामान लागते. या पिकासाठी या पिकाला आपण 25 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअसपर्यंतचे तापमान फेवरेबल असते. नंतर जी माती राहते ती मध्यम ते भारी जमीन असल्यास उत्पन्नात विशेष भर पडतो, कारण की भारी जमीन असेल थोडी तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. त्याचप्रमाणे माती ही पाणी निचरा होणारी जमीन पाहिजे, म्हणजे धरूनच ठेवणारी नाही पाहिजे. तर वेळोवेळी पाण्याचा निचरा झाला पाहिजे जेणेकरून आपले पीक पिवळे पडणार नाही. त्याचप्रमाणे मातीचा सामू, ज्याला आपण pH म्हणतो, ते 6.5 ते 7.5च्या दरम्यान असायला पाहिजे, जेणेकरून सर्व न्यूट्रिएंटची अवेबिलिटी होते तिथे. त्याचप्रमाणे खारपान पट्टा किंवा दगडाळ जमीन किंवा जिथे क्षारयुक्त जमीन आहे तिथे या पिकाची लागवड करू नये, कारण की या मातीमध्ये मुळाचे जे रूट्सवर जे नोड्यूल्स असतात त्याचे डेव्हलपमेंट होत नाही व्यवस्थितरित्या आणि उत्पन्नात घट येऊ शकते. योग्य वाण कुठलं असावं आणि बीज प्रक्रिया जी आपण करतो ती कशा पद्धतीने करावी याहीबद्दल सांगा. ठीक आहे. योग्य वाणसाठी सर जनरली खरीप हंगामाकरिता भरपूर वाण असतात, परंतु उन्हाळी हंगामासाठी कसं असते, उष्णताला म्हणजे सूर्यप्रकाश वगैरे सर्व सहन करणारे वाण पाहिजे. त्यासाठी पुसा वैशाखी नावाचं एक वाण आहे जे खूप कालावधीपासून चालू आहे आणि चांगले रिझल्ट देतात. नंतर एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पल्स रिसर्च कानपूर येथून तेथील एक वाण आहे, एक विराट वाण आणि शिखा नावाचं वाण आहे. ते दोन वाण चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जे आपले कृषी विद्यापीठ आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठात अंतर्गत फुले चेतक आहे, फुले सुवर्ण आहे. तसेच परभणी कृषी विद्यापीठ अंतर्गत BM 2003-2 आणि BM 4, तसेच कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत PKV AKM 04 हे वाण आपण घेऊ शकतो.
त्याचप्रमाणे येथे बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणे खूप महत्त्वाचं असतं. बीज प्रक्रिया म्हणजे याच्यासाठी की जमिनीद्वारे उद्भवणारे रोग आणि बियांद्वारे, ज्याला सीडबोर्न डिसीज म्हणतो, याद्वारे उद्भवणाऱ्या रोगांपासून वाचवण्यासाठी बीज प्रक्रिया खूप अत्यंत महत्त्वाची आहे. तर बीज प्रक्रिया करताना आपण एक सिक्वेन्स असतो की आपण बीज प्रक्रिया बुरशीनाशक, कीटनाशक आणि जीवाणू संवर्धन याची बीज प्रक्रिया करतो. त्यासाठी आपल्याला जो क्रम असतो तो सर्वप्रथम आपल्या बियाण्याला बुरशीनाशक लावायला पाहिजे, त्यानंतर कीटनाशक आणि नंतर जीवाणू संवर्धन. जीवाणू संवर्धन जर सुरुवातीला घेतले आणि त्यावर जर बुरशीनाशक लावले तर आतमधले जे जीवाणू आहे ते मरून जातील. त्यामुळे जीवाणू संवर्धन हे मातीच्या संपर्कात लवकर येण्यासाठी बाहेरच्या आवरणावर लावले जाते. बुरशीनाशकासाठी जर आपण विचार केला तर आपण थायरम 3 ग्राम प्रति kg आपण घेऊ शकतो. कीटनाशकाचा विचार केला तर आपण थायमेथॉक्झॅन नावाचं कीटनाशक येते, जे बीज प्रक्रियेसाठी स्पेशल येते आणि फवारणीसाठी त्याच नावाचं दुसरं येते. तर आपण थायमेथॉक्झॅन हे कीटनाशक घ्यायचं. नंतर सुरुवातीला याची बीज प्रक्रिया करून घ्यायची आणि आता जेव्हा आपण पेरणी करायला जातो, पेरणी करायच्या वेळेस आपल्याला जीवाणू संवर्धनाचं बीज प्रक्रिया करायची असते, कारण की हे जीवाणू संवर्धन कीटनाशक आणि बुरशीनाशकाच्या संपर्कात जास्त काळ आले नाही पाहिजे, म्हणून आपण पेरणीच्या वेळेस करतो. तर त्यासाठी आपल्याला हे जे उन्हाळी मूग आहे हे डाळवर्गीय पीक असल्यामुळे आपण रायझोबियम नावाचं कल्चर जे हवेतील नत्र जमिनीत स्थिर करून पिकाला उपलब्ध करून देते. त्याचप्रमाणे PSB फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया नावाचं एक कल्चर असते, ज्याला आपण मराठीत स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणतो. हे जमिनीतला स्फुरद झाडाला अवेलेबल करून देते. आणि त्याचप्रमाणे आपण एक ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक आहे. हे जैविक बुरशीनाशकाचा आपण त्याला वापर करू शकतो. रायझोबियम हे 25 ग्राम प्रति kg, नंतर PSB सुद्धा 25 ग्राम प्रति kg आणि ट्रायकोडर्मा हे 5 ग्राम प्रति kg आपण बियाण्याला वापरू शकतो. फक्त जीवाणू संवर्धन वापरताना थोडंसं गुळाचं पाणी वापरायचं. 1 लिटर पाण्यातनी 125 ग्राम गूळ आपण भिजू घालायचा आणि त्याचं द्रावण शिंपडून त्यावर बीज प्रक्रिया करायची, जेणेकरून हे सूक्ष्मजीवांना एक खाद्य स्वरूपात एनर्जी प्रदान करते आणि एक स्टिकरचं सुद्धा काम करते. जेव्हा बीज प्रक्रियायुक्त बियाणे जमिनीत जातात तेव्हा जमिनीतील रोगांचा अटॅक बियाण्यावर होत नाही आणि बियाण्याचं जर्मिनेशन वाढते. त्याचप्रमाणे त्याची उगवण क्षमता, ज्याला जर्मिनेशन म्हणतो, ती चांगली होऊन एक सुदृढ झाड आपल्याला मिळते आणि झाड जेवढं चांगल्या प्रतीचं राहील त्याच प्रतीचं उत्पन्न देईल. कारण की जर झाड कमजोर राहिले तर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव लवकर होईल. त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा जो शेती व्यवसाय आहे किंवा शेती क्षेत्र आहे, यात वेळेचं गणित खूप महत्त्वाचं असतं. तर पेरणीची काय योग्य वेळ आहे असं आपल्याला वाटतं? पेरणीची वेळ जनरली सर आपण फेब्रुवारी महिन्याच्या 20 तारखेपासून तर मार्च महिन्याच्या 15 तारखेपर्यंत उन्हाळी मुगाची पेरणी करायला पाहिजे. जर तुम्ही लवकर केलं तर फेब्रुवारी महिन्यात थोडी थंडी असते, लवकर केलं तर जर्मिनेशनवर प्रॉब्लेम जातो थंडीमुळे, आणि हे पीक 60 ते 70 दिवसाचंच आहे. याला जर जर्मिनेशनचा प्रॉब्लेम आला तर डायरेक्ट इफेक्ट यील्डवर होऊ शकतो. आणि जर तुम्ही 15 मार्च नंतर लेट पेरणी केली तर प्रॉब्लेम असा जातो की याची जी फ्लॉवरिंग स्टेज आहे, फुलोर अवस्था, ते जास्त उन्हात सापडेल आणि शेंगात रूपांतर कमी होईल आणि नंतर एखादा अवकाळी पाऊस जर आला तर तुमचं पीक हातातून जाण्याची शक्यता राहते. म्हणून आपल्याला या पिकाचा जो योग्य कालावधी आहे 20 फेब्रुवारीपासून 15 मार्चपर्यंत आपल्याला या पिकाची लागवड करायची आहे. यासोबत आम्हाला सांगा की पेरणी करते वेळेस बियाण्यातलं अंतर किती ठेवावं आणि दर काय असावे? हां, बियाण्यातील अंतर आता आपण जे सीड रेट म्हणतो, ज्याला बियाण्याचा हेक्टरी दर किती असतो, तर हेक्टरी आपल्याला 15 ते 20 किलो बियाणे लागते. जसं आपण एकरी कॅल्क्युलेट केलं तर किमान 6 किलो बियाणे आपल्याला एकरी लागते. खरीप हंगामात असं असते की पिकाची जोमाने वाढ होते, म्हणून आपण 5 किलोपर्यंत करू शकतो. पण उन्हाळी हंगामात पिकाची वाढ थोडी कमी होते, त्यामुळे आपण सीड रेट वाढवू शकतो, जो 6 किलोपर्यंत आपण घेऊ शकतो. योग्य अंतर 2 लाईनमध्ये 30 सेंटीमीटर अंतर ठेवणे गरजेचं आहे. त्यापेक्षा थोडं कमी असेल तरी चालेल, परंतु मिनिमम 30 सेंटीमीटर अंतर ठेवावे आणि 2 झाडामधील अंतर हे 10 सेंटीमीटर असायला पाहिजे. याचा फायदा असा असतो की जेव्हा तुम्ही अंतर मेंटेन ठेवता तेव्हा हवा खेळती राहते आणि हवा खेळती राहिली तर जे पिकांच्या आतमध्ये दमटपणा असतो तो निघून जातो. जर दमटपणा वाढला तर रस शोषक किडीचा अटॅक वाढतो.
त्यामुळे आपल्याला योग्य अंतर ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सांगताना मी शेतकरी बंधू भगिनीने सांगितलं की खत आणि पाणी व्यवस्थापन खरं तर खूप महत्त्वाचं असतं कुठल्याही पिकाला. तर आता उन्हाळी मूग पिकाबद्दल आम्हाला सांगा की खत व्यवस्थापन कसं काय करावं? खत व्यवस्थापन हे खूप अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण खतावरच पिकाचं उत्पन्न ठरलं जाते. तर हे मूग पीक दाडवर्गीय असल्यामुळे याला नत्राचं प्रमाण कमी लागते. तर याला आपल्याला हेक्टरी 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद लागतो. तर सर्वप्रथम शेतकऱ्यांनी तर माती परीक्षण करायला हवं. माती परीक्षण करूनच खताचं नियोजन करावं. माती परीक्षणामध्ये जर आपल्याला पोटॅश कमी निघालं तर आपण त्याला एक हेक्टरी 20 किलोपर्यंत पोटॅश आपण देऊ शकतो. 100 किलो युरिया जर दिला तर आपल्याला 46 किलो नत्र मिळते. तर आपल्याला हेक्टरी 1 बॅग युरिया आणि 5 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट लागेल. मिश्र खतं जर वापरायचं असलं तर एकरी 1 बॅग DAPचा आपल्याला वापर करावा लागेल. आता या पिकाचं एक चांगलं हे असते की या पिकाच्या मुळावर जो गाठी असतात त्यातने रायझोबियम नावाचा जो जीवाणू असतो हे हवेतलं नत्र घेऊन झाडाला देतो स्थिरीकरण करून, त्यामुळे युरियाची मात्रा कमी लागते. परंतु हे नोड्युल्स म्हणजे गाठी तयार व्हायला सुरुवातीचे 10 ते 15 दिवस लागते. तोपर्यंत पीक जोमाने वाढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला युरिया देणे गरजेचं असते. एकदा या झाडांनी चांगली जोमाने वाढ पकडली, मुळाची ग्रोथ चांगली झाली तर हे जीवाणूंची संख्या वाढायला मदत होते. जेव्हा फ्लॉवरिंग स्टेज असते, फुलोर अवस्था असते, तेव्हा झाडाला खताची डिमांड जास्त राहते. तर तेव्हा आपण 2% युरिया म्हणजे 10 लिटर पाण्यात 200 ग्राम युरिया मिक्स करून फवारणी करावी. आणि एक शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी की हे 2%पेक्षा जास्त प्रमाण जाऊ नये. 2%पेक्षा जास्त प्रमाण गेलं तर पीक जळण्याची शक्यता राहते. तर युरिया हा 200 ग्रामपर्यंतच घ्यावा 10 लिटर पाण्यातनी. नंतर जेव्हा शेंगा भरण्याची अवस्था असते तेव्हा 200 ग्राम DAP म्हणजे 2% DAP आपल्याला फवारणी करावी लागते. 200 ग्राम DAP 10 लिटर पाण्यात मिक्स करून फवारणी करायची शेंगा भरण्याच्या अवस्थेत. आणि फुलोर अवस्थेत 2% युरिया. एक काळजी घ्यावी की DAP हे पाण्यात लवकर मिक्स होत नाही, काय दाणेदार असते, तर त्याला आदल्या दिवशी आपण मिक्स करून ठेवायचं. आपण एक अंदाज काढायचा की आपल्याला किती पंप लागेल, त्यानुसार तेवढे लिटर पाणी एका बकेटमध्ये टाकून युरिया मुरू घालायचं, DAP मुरू घालायचं. DAP मुरू घातल्यानंतर सकाळी गाळून घ्यायचं आणि प्रतिपंप 1 लिटरप्रमाणे आपण मिक्स करून फवारणी करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल. आपण आपली चर्चा अशी सुरू ठेवू. मंडळी, कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमची माती आमची माणसं कार्यक्रम. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. आमची माती आमची माणसं. मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. उन्हाळी मूग पिकाबद्दल आपली चर्चा सुरू आहे. तर सर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण खत व्यवस्थापनाबद्दल सांगितलं. आता यानंतर पाणी व्यवस्थापनाबद्दल आम्हाला सांगा सर. पाणी व्यवस्थापन उन्हाळी पीक असल्यामुळे पाण्याची संख्या आपल्याला लागतेच. या पिकाला साधारणतः 5 ते 6 पाणी लागतात, परंतु आपण याचं व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचं आहे. जसं शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरचा जर वापर केला तर कमी पाण्यातनी जास्त पाळ्या देणं होते. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला पेरणी केल्यानंतर उगवण चांगलं होण्यासाठी आपल्याला पाणी देणे गरजेचं आहे. त्यानंतर दर 8 ते 10 दिवसांनी आपल्याला पाण्या देणं गरजेचे आहे. जर पाण्याची संख्या कमी असेल तर एक उगवणीसाठी सुरुवातीला द्यावे. नंतर फुलोर अवस्था आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत आपल्याला पाणी देणे खूप गरजेचे आहे. जर फुलोर अवस्थेत पाणी मिळालं नाही तर फुलांची गळ होईल. फुलांची गळ झाली तर शेंगात रूपांतर होणार नाही. आणि जर शेंगा भरते वेळेस पाणी नसेल तर दाण्याची साईज लहान होऊ शकते. त्यामुळे इनडायरेक्टली आपल्या उत्पन्नावर फरक पडू शकतो. तर पाणी देताना आपण हेच काळजी घ्यावी की आपल्याला दर 8 ते 10 दिवसांनी पाणी देणे आहे. आणि पाणी देताना एक काळजी घ्यावी की 50 दिवसापर्यंतच पाणी द्यावे, कारण की 60 ते 70 दिवसाचं पीक आहे. त्यामुळे आपल्याला 50 दिवसापर्यंत पाणी दिलं तर उरलेल्या 10 दिवसात सर्व शेंगा ॲट ए टाईम हार्वेस्टिंग यायला मदत होते. नाहीतर आपल्याला 1 ते 2 तोडे करणे आवश्यक असते. यासोबत तण व्यवस्थापन कसं काय करावं याही बद्दल सांगा. तण व्यवस्थापनासाठी सहसा उन्हाळ्या सीझनमध्ये तणाचा प्रादुर्भाव कमी असतो, परंतु तणाचा जर प्रादुर्भाव वाढला तर आपल्याला 30 ते 40% उत्पन्नात घट येऊ शकतो. त्यासाठी तण व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला एकात्मिक तण व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते. जसे की आपल्याला पेरणी केल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी एक कोळपणी, ज्याला डवरणी सुद्धा म्हणतात, आणि 20 ते 25 दिवसांनी दुसरी कोळपणी किंवा एक निंदण घेणे गरजेचं असते.
कोळपणी करताना काय होतं की एक गवताचा प्रादुर्भाव कमी होतो आणि एक मातीचा भर भेटतो झाडांना आणि एक थोडीशी फ्रेश हवा खेळती होऊन जाते, ज्यामुळे मुळांची वाढ आहे थोडीशी फास्ट होते. नंतर जर शेतकऱ्याला प्रॉब्लेम असेल तर आपण तणनाशकाचा सुद्धा वापर करू शकतो. यासाठी इमॅझिथायपर 10% SL हे तणनाशक उगवण पश्चात तणनाशक आहे, जे आपल्याला 7 ते 14 दरम्यान फवारणी करणं महत्त्वाचं असतं. यासाठी आपल्याला एकरी 250 ते 300 ml इमॅझिथायपर हे तणनाशक फवारणे गरजेचं असते. आता तणनाशक फवारताना एक काळजी घ्यायची की आपण तणाच्या स्टेज पाहून फवारणी करायची की 7 ते 14 दिवस ठीक आहे, परंतु तण हे 2 ते 3 पानाच्या स्टेजमध्ये असेल तर लवकर कंट्रोल होईल आणि तण जर मोठं असेल तर कंट्रोल व्हायला टाईम लागते. त्यामुळे गवत जेवढा छोटं राहील त्या स्टेजलाच फवारणी केली तर आपल्याला चांगले रिझल्ट मिळून येतात. आणि फवारणी करताना सहसा एकतर सकाळच्या सेशनमध्ये 8 ते 10च्या दरम्यान फवारणी करावी किंवा 4 ते 6च्या दरम्यान फवारणी करावी, जेणेकरून एक पूर्ण रात्र त्याला मॉइश्चर अवेलेबल होऊन जाते. आणि फवारणी करताना जमिनीत ओलावा असेल याची काळजी घ्यावी. सर, आपण ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवू. मंडळी, कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. आमची माती आमची माणसं. मंडळी, आमची माती आमची माणसं कार्यक्रमात आपलं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. सर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण उन्हाळी मूग पीक व्यवस्थापनाबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात. सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना चिंता असते ती कीड आणि रोगाच्या प्रादुर्भावाची. तर मूग पिकावर कुठल्या किडी आणि रोग येऊ शकतात याबद्दल सांगा. रोग आणि किडीसाठी आपण सर ॲक्च्युली सुरुवातीपासूनच एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन अवलंब करायला पाहिजे. जसं पहिले सांगितले की बीज प्रक्रिया करणं सर्वात महत्त्वाचं आहे. जर मर रोग येत असेल तर ट्रायकोडर्मा हे आपलं जैविक बुरशीनाशकाचा वापर करून आपण मर रोग थांबवू शकतो. नंतर विशिष्ट वेळेवर पेरणी करणं. पेरणीतनी जर उशीर झाला तर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्याचप्रमाणे या पिकावर मुख्यतः जे रोग येतो तो भुरी रोग येतो, ज्याला आपण पानावर पांढरे पांढरे चट्टे दिसतात. आणि ते पांढरे चट्टे असल्यामुळे काय होते, फोटोसिंथेसिसची क्रिया, जे प्रकाश संश्लेषणची क्रिया असते ते अफेक्ट होते, त्यामुळे उत्पन्नात घट येऊ शकते. तर यासाठी आपल्याला सल्फर पावडर, ज्याला गंधक पावडर म्हणतो, हे 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिक्स करून फवारणी करणे गरजेचं असते. त्याचनंतर एक एलोव्हेन मोझॅइक नावाचा एक व्हायरस असतो, ज्याला आपण पिवळा कलरचा विषाणू असतो. तर यामध्ये काय होते की आपल्या झाडाचा एखादं रोगीट झाड ज्याच्यावर ठिपके, पिवळ्या कलरचे ठिपके अथवा पिवळ्या कलरचं दिसत असेल तर ते आपल्याला समूळ काढून नष्ट करणे महत्त्वाचं असते. कारण की या रोगाचा जो प्रसार आहे पांढऱ्या माशीद्वारे होते. आणि आपल्या शेतातनी एखादं झाड जर असेल आणि त्यावर पांढरी माशी बसली आणि तिथून रस शोषण करून दुसऱ्या झाडावर बसली तर ते रोग ट्रान्सफर होतो. त्यामुळे सुरुवातीलाच शेतकऱ्यांना झाड काढायला थोडंसं कठीण जाते, कारण की उत्पन्नात घट येईल असं त्यांना वाटते. परंतु असा विचार करू नका, कारण की हा जो रोग आहे हा जास्त लवकर पसरतो. त्यामुळे आपल्याला रोग नष्ट करण्यासाठी झाड उपटून नष्ट करणे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पांढऱ्या माशीचा बंदोबस्त करणे सुद्धा महत्त्वाचं आहे. जसं किडींमध्ये बघा, मावा, पांढरी माशी यांचा अटॅक जास्त असतो. तर मावा आणि पांढरी माशी काय करते, पानावरचं हरितद्रव्य ओढून घेते आणि याच्यामुळे काय होते, एक चिकट स्त्राव सोडत जातो. चिकट स्त्राव सोडल्यामुळे काय असतो, तो थोडासा गोड असल्यामुळे काय होते, काळी बुरशी त्यावर चढते आणि काळी बुरशी चढल्यामुळे काय होते, पान काळपट दिसायला लागते आणि कालांतराने पूर्ण पान कवर होते आणि त्यामुळे काय होते, जी आपली प्रकाश संश्लेषणची क्रिया ती अफेक्ट होते. त्यासाठी आपल्याला पांढरी माशी आणि मावाचं आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन करावं लागेल. त्यासाठी आपण इमिडाक्लोप्राइड किंवा डायमेथोएट यासारख्या कीटनाशकाचा वापर करून आपण ते कंट्रोल करू शकतो. नंतर किडीमध्ये शेंगा पोखरणारी अळी असते महत्त्वाची. तर शेंगा पोखरणारी अळी आणि पाने कुरतडणारी अळी ह्या 2 अळ्या महत्त्वाच्या आहे. तर पाने कुरतडणारी अळी डायरेक्ट पानावर हल्ला करून पाने खाऊन टाकतात, त्यामुळे पाण्यांची संख्याच कमी होते किंवा ते झारीसारखे बनवून टाकतात. आणि शेंगा पोखरणारे नावातच आहे, ते फुलोर अवस्थेपासूनच चालू होते आणि शेंगा पोखरून दाणे खाऊन टाकते. यासाठी आपल्याला कमी खर्चाचे क्विनॉल फॉस किंवा थोडंसं जास्त प्रादुर्भाव असला तर क्लोराट्रिनिलप्रोल यासारखे कीटनाशक वापर करणे आपल्याला गरजेचे असते.
परंतु शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या की डायरेक्ट कीटनाशकावर जाण्यापेक्षा एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे आपल्याला गरजेचं असते. त्यासाठी आपण जसं पांढरी माशी, मावा, तुडतुडेसाठी पिवळे चिकट सापळे वापरू शकतो. हे चिकट सापळे स्वस्त बाजारात मिळून जातात. यामुळे काय होते की या चिकट सापळे हे फोम शीट असते, त्यावर पिवळा कलर असतो आणि ग्लू लावलेला असतो, जेणेकरून जेव्हा माश्या उडतात, हे पांढऱ्या माश्या वगैरे, त्यांना पिवळा कलर अट्रॅक्ट वाटतो आणि ते फुलांचा कलर वाटल्यामुळे त्यावर जाऊन बसतात. बसले की ते तेथे चिपकून जातात. यामुळे फायदा काय होतो की ह्या ज्या पांढरी माशी आहे हे साधारणतः कमीत कमी 200 अंडे देते. तर यामुळे काय होते, येणारी पिढीच आपण थांबू राहिलो. म्हणजे डायरेक्ट कीटनाशकाचा वापर करण्याचा गरज पडत नाही. आपण एकरी 10-15 जर पिवळे चिकट सापळ्यांचा वापर केला तर आपल्याला खूप फरक मिळेल. सर, वेळात वेळ काढून आपण आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आलात आणि उन्हाळी मूग पिकाबद्दल इतकी महत्त्वपूर्ण माहिती आमच्या शेतकरी बंधू भगिनींना दिलीत, याबद्दल आपले मनापासून धन्यवाद सर. नमस्कार.